आगळा वेगळा दसरा असणार आहे, काय सांगाल? या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाणे प्रचंड तयारी केली. मी तर ती ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारावून जाणार. कारण पार्किंगची 400-500 एकरमध्ये व्यवस्था केली. ग्राउंड सभेचं 400-500 एकर आहे, हे पण तयारी केली. 100 पोते 150 पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली. पाण्याची पण पूर्ण व्यवस्था केली. महिलांच्या टॉयलेटांची पण केली. कोणी काही आजारी पडू नये, वेळेवर काही अडचण येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली. पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. व्यवस्था अशी नाही असं नाहीच आहे. जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने नाही, त्यांची पूर्ण व्यवस्था गडाच्या पायथ्याच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली. आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येकजण आज वाट बघतोय. आता दसरा कोणत्या दिवशी लवकर येतोय, कसा जवळ येईल असा प्रत्येकजण आता वाट बघायला लागला आहे. खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकसर राहिली होती अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या वेळेस, इथं ती सगळी भरून निघाली. इथं किती लाखो लोक आले, त्याची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली. आता आम्ही ते जे व्यासपीठाचं प्रचंड मोठं व्यासपीठाची उभारणी आहे, त्याचं भूमिपूजन आता बाबाजींच्या हस्ते होतं आहे लगेच 2 मिनिटात. आणि प्रचंड व्यासपीठ जे मोठं आहे त्याची उभारणीचं भव्य दिव्य उभारणीचं काम सुरू होत आहे. दसरा मेळाव्यात काही सरकारला इशारा देणार की यामधून आपण काही राजकीय भूमिका घेणार आहात का? नाही, गडावरून नाही. तिथे वेगळी आमची फाईट तिकडं होणार. इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय. पारंपरिक काय असतं, हिंदू धर्माची परंपरेनुसार 3.5 मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे. म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे, म्हणजे विजयदशमी. त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला, दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडं जाण्याचा मार्ग संकल्प करणं, एकमेकाला भेटणं, आशीर्वाद देणं, शुभेच्छा एकमेकाच्या घेणं, एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं, यासाठीचा हा सोहळा आहे. ते अप्रतिम ऐतिहासिक सोहळा होणार आहे, प्रचंड मोठा सोहळा होणार. आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे. कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेलेले आहेत यांनी रजा टाकल्या. कामगार येतीकडचा सगळा इकडे येणार आहे. म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकण असू द्या, मुंबई असू द्या, विदर्भ असू द्या, खानदेश असू द्या, सगळे बांधव आज या दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येणार आहे. प्रचंड मुस्लिम समाजात कमून सगळेच येणार आहेत. गड सगळ्याच आहे, इथं काय संबंधच नाही. आणि मी सगळ्या मर्यादा गडाच्या पाळणार आहे आणि गडाला माहिती आहे मी कट्टर भक्त आहे. मी कट्टर भक्त. तिथं जी परंपरा आहे ती पाळली जाणार. मर्यादा जे आहे ते पाळल्या जाणार. मुस्लिम धर्म बांधव येणार आहेत, दलित बांधवही येणार आहेत. त्यांच्या बैठका चालू आहेत तिकडे, त्यांच्या पण चालू आहेत. सगळेच येणार आहेत. 12 बलुतेदार येणार आहेत, 18 पगड येणार आहेत, ओबीसी बांधव येणार आहेत, सगळे. इथं काय संबंध आहे? इथं काहीही संबंध नाही. फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती. ते पारंपरिक दसरा मेळावा असतो. इच्छा व्यक्त करणं, संकल्प व्यक्त करणं काय ही वेगळी गोष्ट नाही आहे. पण सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि गड प्रत्येक जाती धर्माला न्याय देतो. सराटी अंतरवाले इथून रॅलीद्वारे येणार अथवा ह्याच्याकडून मागणी होती हेलिकॉप्टर न्यायची नाही, समाजाचं ते प्रेम आहे. परंतु फुलं टाकण्याचं काम 100% हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल आणि मानवंदनासुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडाला जनतेला दिली जाईल, हे मात्र सत्य. आता ते पुढं बघू आता काय होतं काय नाही. बाबाजीचा अंतिम शब्द आमच्यासाठी लय अवघड असतं खेळ. त्याला काय समजायला खरंच आहे रचले लय मोठे येते भाऊ तुम्ही गेल्यावर. आपण काय कचाकच मीडियाला सांगतो, आपण काय त्यात काय लपून होतं का नाही. उलट वाट बघत येईल लिंबाच्या खोड्याच्या आडून कोणता मीडियावाला गेलाय कसा बघा लय चॅप्टर आहे ते येते. आले काय नाही, आरक्षणावर चर्चा झाली, राजकीय सामाजिक चर्चा झाली, बाकी काय नाही. तेच का फेकूट तेवढाच, तेच, दुसरं काय नाही. आगळं वेगळं रूप या गडावरून पाहायला मिळणार आहे का? जनतेला काय सांगाल? त्यांच्या न्यायासाठी बघायला मिळालं पाहिजे. आम्ही आमची ताकदपणाला त्यांच्या न्यायासाठी लावली पाहिजे जनतेसाठी. त्यात वावगं काय नाही, पोट दुखण्याचं कारण नाही. आणि का गरिबाच्या एखाद्या लेकरानं
या राज्यातल्या करोडो जनतेसाठी काम करू नये? का करू नये? त्याला हक्क नाही का? गरिबाच्या लेकराला अधिकार नाही का मागण्याचा? गरिबाचे लेकरं मॅनेज होत नाहीत, उलट गरिबाचे लेकरं फुटत नाहीत. मी स्पर्धा नाही करत, मी स्पर्धा नाही करणार. मी स्पर्धा करायसाठी जगत नाही की त्याला ते मिळालं मग आम्हाला मिळालं पाहिजे, तो बसला मग मी बसणार, त्यांनी घेतला आम्ही घेतला. या स्पर्धा करणारी आम्ही नाही, कधी मोडणार पण नाही. फक्त उद्देश होता सगळ्यांचा की राजकीय मेळावे होत आहेत, सुस्वार्थासाठी पण होत आहेत, पण एक सामाजिक या राज्यात परंपरेचा कुठेही होत नाही आहे. तो झाला पाहिजे, कारण त्याच्यातून एकोपा राहणार आहे, त्याच्यातून जातीय तेढ बंद होणार आहे, दूषित झालेले मन स्वच्छ होण्याचं काम होणार आहे. म्हणून कुठंतरी पारंपरिक असला पाहिजे. म्हणून तो विडा एक गरिबाच्या पोरानं, या गडाच्या भक्तानं, या गरीब जिल्ह्यातल्या जनतेनं, या गरीब राज्यातल्या जनतेनं हा विडा उचलला स्वतःच्या खांद्यावरती. आज शेकडो गाव गडाच्या पायथ्याचे रात्रंदिवस झटताय. 85 वर्षांचे बाबा तिथं जर गवत कापतायत तर हे महाराष्ट्राला आनंदाची एक बाब गेली की जर 85 वर्षाचे बाबा जर झटत असतील तर आपण घरात बसून करायचं काय? हे राज्य म्हणायला लागले त्या दिवसापासून. एक बाबा जे बाबा मांडी घालून गवत कापितात की त्यांना गुडघ्यावरती त्रास होतो, त्यांच्या अंगात शक्ती नाही आहे. मग इतके बाबा 85 वर्षाचे बाबा जर तिथं शेवेत उतरले असतील दसरा मेळाव्यासाठी, तर आपण धडधाकट तरुण आहेत, आपण जनता आहेत, आपण महिला आहेत, आपण का घरी बसायचं? आपण का गडावर जायचं नाही? ही चर्चा त्या दिवसापासून राज्यात सुरू झाली. आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातले तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी गडावरती लोक दिसणार आहेत. फक्त तुम्ही लवकर या. खुश खबर 21 वर्षांची उज्ज्वल परंपरा. भारत सरकारचे RNI नोंदणीकृत वृत्तपत्र तेजवार्ता. मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव. यंदाचा 21वा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला. यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा, दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित. आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा. प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय डिजिटल स्वरूपात. आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात. प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव. चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा. तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे 100% समाधान. जाहिरातीसाठी संपर्क 88 88 34 70 33.